नमस्कार, आदी क्रिएशनमध्ये स्वागत आहे. आज आपण बघतोय ग्रीन क्रिस्टल राखी. त्यासाठी लागणारे साहित्य ते 0.3ची वायर झाली. ही 24 गेजची एक वायर आपण घेतलेली आहे. त्यानंतर हे 0.0 mmचे मणी आहेत. रेड क्रिस्टल आहेत, ते ग्रीन क्रिस्टल आहेत आणि हे लागणार आपला 0.1 mm पिलोट नाईफ कटर. ओके. आणि हा मी काही धागा कट करून घेतलेला आहे रेड कलरमध्ये. आता आपण काय करणार आहोत, ती जी 24 गेजची वायर घेतलेली आहे तिला आपण पिलोट नाईफच्या सहाय्याने लूप तयार करणार आहोत. असं ह्या साईडला मी लूप केलेला आहे. आणि मी आपला अजून एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे की राखीची कॉस्टिंग कशी काढायची, ती तुम्ही नक्की पहा. प्रत्येकाला प्रश्न पडतो की म्हणजे राखीचा खर्च किती होतो, त्यानंतर आपला जो काय खर्च झालेला आहे तो लक्षात घेता, नंतर आपली मेहनत, हे सगळं काउंटिंग करता आपण एका राखीची प्राईस ठरवली जाते. आता याच्यामध्ये मी एक रेड कलरचं क्रिस्टल टाकत आहे. आता 0.3ची जी वायर आहे आपली रॅपिंग वायर, ती मी एक अंदाजे कट करून घेत आहे. कटरच्या सहाय्याने कट केले मी एक अंदाजे. आता आपण ती 24 गेजच्या वायरला 24 गेजची जी काही आपली ती तार होती त्या तारेला आपण हा 0.3ची वायर आपण लावणार आहोत. आता हे पूर्ण मी टाईट करून घेत आहे तार, जेणेकरून निघायला नको. आता त्यानंतर आपण एक 0.1 mmचा मणी आहे तो आपण त्याच्यामध्ये मोजून 9 मणी टाकायचे 0.1चे. तुम्ही सुद्धा घ्या टाकून. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओज ज्या मी पोस्ट करते त्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच आपण भरपूर काही व्हिडिओज तुम्हाला मी आपल्या चॅनलला पोस्ट करणार आहे. आता हे जे मी 9 मणी त्या तारेमधून टाकलेले आहेत ते त्या रेड कलरचा जो आपण क्रिस्टल टाकलेला आहे 6 mmचा, त्याला आपण आता स्टार बनवणार आहोत. तर तो त्या 0.3च्या वायरने कसं रॅप करायचं आहे ते बघा. पहिल्यांदा 9 मणी टाकले ना आपण की त्याला ते एकत्र म्हणजे राऊंड करून घ्यायचा. आणि मग ज्या पहिली जिथली तार असेल त्याच्यामधून पहिला 3 मण्यांमध्ये पहिली तार टाकायची. परत त्याच्यातल्या तिसऱ्यामधून 2 मण्यांमधून वायर टाकायची. परत 2 मण्यांमधून, असं करत करत आपल्याला तो स्टार तयार करायचा आहे. आणि तुम्हाला जर का हे चांगलं परफेक्ट बनवायचं असेल तर आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस सुरू आहेत. तर आपल्या नंबरला कॉल करा 8459727977. आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेतले जातील आणि काही ट्रिक्स अँड टिप्स दिले जातील. आता हे जे मी रॅप करून घेतलेलं आहे 0.3ची वायर 24 गेजच्या वायरवरती, आता आपण त्याच्यामध्ये ग्रीन क्रिस्टल टाकूयात. आता आपण ग्रीन क्रिस्टलचा फ्लावर कसा बनवायचा ते तुम्ही इकडे बघा नक्की. आता आपण जो पहिला एक 6 mmचा ग्रीन क्रिस्टल घेतलेला आहे, त्यानंतर आपण आता 0.0 mmचा एक गोल्डन मनी घेणार आहोत. आता आपण जो एक 0.0 mmचा मणी घेतलेला आहे आणि एक ग्रीन क्रिस्टल, तर आपण काय करायचं, ते 0.0 mmचा मनीच्या वरती घ्यायचं आहे आणि त्या ग्रीन क्रिस्टलमधून ती 0.3ची वायर खालून खेचून घ्यायची आहे. आता त्या ग्रीन क्रिस्टलमधून आणि त्या 0.3 जो मनी आहे त्यामधून ते व्यवस्थित काढून खाली घ्यायची आहे ती वायर. हे बघा अशा प्रकारे. आता मी हा दुसरा पण क्रिस्टल टाकून घेतलेला आहे. त्याप्रकारे असे आपल्याला मणी टाकून घ्यायचे आहेत. फुल तयार करायचा आहे क्रिस्टलचा. तर माझे 2 मणी टाकून झालेले आहेत. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या.
आणि तुम्हाला याचा मटेरियलसुद्धा हवा असेल तर आपल्या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करा, तुम्हाला हे सगळं मटेरियलसुद्धा मिळून जाईल. तर मी हे 6 मण्या आपले जे 6 क्रिस्टल घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये माझं हे छान फूल तयार झालेलं आहे. आता ते फूल अट्रॅक्ट करण्यासाठी मी वरती काय करत आहे, 0.1 mmचे मिनिमम 9 मणी घेत आहे. 9 मण्यांमध्ये ते छान होऊन जातात. तर मग आता हे मी 9 मणी एकत्र करत आहे. एकाच तारेमध्ये घ्यायचे आहेत 0.3च्या. आता ते 9 मणी त्या क्रिस्टलच्या वरच्या साईडने घ्यायचे आहेत आणि जो आपला पहिला मणी आपण जो टाकला आहे त्याच्यामधून ही तार वरती खेचायची. कसं ते बघा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि फुल व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या घरी तुमच्या भावासाठी खास राखी बनवता येईल. आता हे जे 9व्या मण्यामध्ये टाकलेलं आहे ते बघा, त्या पहिल्या मण्यांमधून तार काढायची आहे. आणि हा माझा फूल तयार झालेला आहे. कसा वाटला मला सांगा नक्की कमेंट करून. आता परत एक आपण रेड कलरचं क्रिस्टल टाकणार आहोत. आता रेड क्रिस्टलला परत ते मणी लावून आपल्याला रॅप करायचं आहे. आता परत मी 0.3ची वायर जॉईंट करून घेतलेली आहे. आता पुन्हा सेम प्रोसेसने आपल्याला परत ते 0.1 mmचे 9 मणी टाकायचे आहेत आणि 9 मण्यांमध्ये त्याला खेचून घेऊन त्याला स्टार फुल करायचं आहे. आणि जर का ते मणी जेव्हा जॉईंट असतात त्यावेळेस ते कटरच्या सहाय्याने कट करायचे. 2 मणी एकत्र असतात जॉईंट त्यावेळेस. आता हे मी माझे 9 मणी टाकत आहे.
माझा स्टार पण बांधून झालेला आहे. आता तिथेच आपण ती 0.3ची वायर रॅप करून उरलेली वायर कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला जो लूप तयार करण्यासाठी एक्स्ट्रा वायर जी आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि आता पिलट नाईफच्या सहाय्याने आपल्याला परत एक लूप द्यायचा आहे. आता ही आपली राखी तयार होणार आहे. पेंडंट, राखीचं पेंडंट आपण तयार केलेलं आहे. आता आपण जे धागे कट करून घेतलेले आहेत काही अंदाजे 30 सेंटीमीटर इतके अंदाजे पुरेसे होऊन जातात, तर ते आपण कट करून घेतलेले आहे. आता ते आपण जे आपण हे पेंडंट राखीचं तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये त्या दोन्ही लूपमध्ये द्यायचं आहे. आणि तुम्हीसुद्धा 2025ला तुमच्या भावासाठी काही राखी घरीच बनवून तुमचा रक्षाबंधन काही खास करू शकता. आता मी लूप छान प्रकारे तयार केलेले आहेत, जेणेकरून हाताला वगैरे लागू नये म्हणून मी पक्कडच्या सहाय्याने पण दाबून घेतलेले आहे. कसं वाटलं पेंडंट मला नक्की सांगा. धागे लावून घेतलेले आहेत. आणि आपली ही ग्रीन क्रिस्टल राखी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.